तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोडेना गावालगतच्या जंगलात घडली। या हल्ल्यात 3 जण जखमी झाले असून त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे। पुष्पा भैसारे, नंदकिशोर बोरकर आणि कृष्णा पडोटी अशी जखमींची नावे आहेत। सध्या तेंदूपाने तोडण्याचा हंगाम असल्याने कोरची व बोडेना परिसरातील नागरिक गावालगतच्या जंगलात तेंदूपाने तोडण्यास गेले होते। एवढ्यात अचानक एका रानडुकराने मजुरावर हल्ला केला। या हल्ल्यात पुष्पा भैसारे यांना गंभीर दुखापत झाली। तसेच नंदकिशोर बोरकर यांचा डावा हात, मांडी आणि पोटाला इजा झाली। तर कृष्णा पडोटी यांच्या उजव्या पायाच्या मांडीचा रानडुकराने चावा घेतला। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ जखमींना कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र पुष्पा भैसारे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे। जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे।